गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। उद्या मनसेचा गुढीपाडवा हा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली। शिवाजी पार्कवर व्यासपीठासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी बसण्याच्या व्यवस्थेचं काम सध्या सुरू आहे। याच तयारीचा शिवाजी पार्कवरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। उद्या गुढीपाडवा आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याचा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते। आणि हा गुढीपाडवा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात होणार आहे। आपण जर इथे पाहिलं तर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे भव्य दिव्य स्टेज आहे। 20 ते 30 हजारांपेक्षा जास्त खुर्च्या इथे लावण्यात आलेल्या आहेत। मनसैनिक उद्या इथे येणार आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरेंचा जो एकला चलोचा नारा आहे त्या व्यतिरिक्त अजून राज ठाकरे मनसैनिकांना काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विषय आहे। कोरटकरांचा विषय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांच्याविषयी जे सातत्याने वक्तव्य करत आलेले आहेत किंवा महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्या राजकारणाविषयी मनसे राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। विशेष म्हणजे नेहमीच मेळाव्यामध्ये गुढीपाडव्याच्या मेळाव्यात जे काही संबोधित केलं जातं, लावरे तो व्हिडिओ असेल किंवा इतर काही जी वक्तव्य केली जातात त्यापेक्षा व्यतिरिक्त हे वक्तव्य उद्याच्या मेळाव्यातलं वेगळं असू शकतं। विशेष म्हणजे महापालिकेच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काही वेगळी भूमिका घेतली जाते का, पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदांचे बदल देखील त्यांनी केलेले आहेत। त्यामुळे आता उद्याचा हा गुढीपाडव्याचा मेळावा महाराष्ट्रासाठी, मनसैनिकांसाठी आणि संपूर्ण राजकीय नेत्यांसाठी एक आगळा वेगळा मेळावा पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।